जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये मी रोहन सोनुडे आपलं स्वागत करतो. आपण घेत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाके विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आलाय. ऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये फटाके विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली होती. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गम यांनी उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देशही दिले होते. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा योजनेअंतर्गत वायू प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांनी पुढाकार घेऊन फटाके विक्रीवर बंदी घातली होती. विभागीय पातळीवर पहिल्यांदाच फटाक्यांवर बंदी घालण्यात आल्यानं स्थानिकांसह फटाके विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. शेवटी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आलाय. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे फटाके विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाके विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र आज महापालिकेच्या महासभेत फटाके बंदीचा निर्णय सर्वपक्षीय एकमतानं फेटाळून लावलाय. महापालिकेच्या महासभेमध्ये फटाके बंदीचा निर्णय अखेर सर्वपक्षीय एकमतानं फेटाळण्यात आलाय. सर्व पक्षीयांच्या विरोधानंतर फटाके बंदीचा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय झाला. त्यामुळे नाशिककरांची यंदाची दिवाळी धूमधडाक्यात होणार असून फटाके स्टॉल धारकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला. महापौर सतीश कुलकर्णी यांनी नागरिकांना कमी आवाजाचे फटाके वाजवण्याचं आवाहन केलं. मागच्या जवळजवळ 1.5-2 वर्षापासून कोरोनाची संपूर्ण परिस्थिती आहे. लोक आता म्हणजे जवळजवळ सगळेच नागरिक सगळे नैराश्यमय अशा वातावरणामध्ये आपण सगळे मागचे 1.5-2 वर्ष घातलेले आहे. त्यामध्ये थोडा त्या 2-4 महिने बऱ्यापैकी रिलीफ मिळालेला आहे. त्याच्यामुळे आणि शिवाय की दुसरी गोष्ट अशी की मला वाटतं आजच लिलाव होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये निर्बंध आणणे ते संयुक्ती होणार नाही, भावनेचा प्रश्न असतो आणि त्यामुळे तो विषय आजच्या महासभेमध्ये सर्वानुमते नामंजूर करण्यात आला आहे. मुळात या विषयाची माहिती मला कालच मिळाली. एक शिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की या विषयाची सारासा सर्वानुमते निर्णय घेताना चर्चा होणे अपेक्षित होतं, ती झालेली नाही आहे. परंतु हा भावनेचा प्रश्न असतो की त्याचबरोबर सगळ्यात चांगला आणि मोठा सण असतो. त्यामुळे असे निर्बंध जर लावले तर लोकांच्या भावना दुखावल्या जातील. फक्त सगळ्यांनी म्हणजे आपल्या माध्यमातून मी संपूर्ण जनतेला असं आवाहन करतो की मोठ्या आवाजाचे फटाके वाजवू नये, जेणेकरून बाकीच्यांना त्रास होईल. असं नियमाचं बंधन जे आहे संपूर्ण ते पाळून त्याप्रमाणे सण आणि उत्सव साजरा करावा. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. शहरातील लाईट, दिवे काही तास बंद ठेवून कॉन्ट्रॅक्टरदाराचा फायदा देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत महासभेत महापौरांना शिवसेनेच्या नगरसेवकांनी कंदील भेट दिलाय. नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी काही तास लाईट बंद ठेवत असल्यामुळे महापौरांना कंदील भेट दिलाय. शहरातील लाईट 2 ते 3 तास बंद ठेवून कॉन्ट्रॅक्टरदाराला एक प्रकारचा फायदा होत असल्याचं त्यांनी सांगितलंय. यावर दिवाळीच्या आधी तोडगा न काढल्यास शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ असा इशारा
शिवसेना नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी भाजपला दिलाय. आज जे काही महापौरांना आपण आकाशकंदील प्रेझेंट केला तर ते एक प्रतिकात्मक म्हणून आपण केला का जे काही सणासुदीला आता दिवाळी आहे एवढा मोठा सण असताना कमीत कमी जे काही नवीन पोल लावून झालेले 7 ते 8 महिन्यापासून त्या पोललासुद्धा या LED लाईट लावण्यात यावी व त्यानंतर प्रत्येक प्रभागामध्ये आपण जर बघू तर प्रत्येक एक ठिकाणी 2-2, 3-3 तास हे लाईट बंद करून ठेवता. तर त्याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणासुद्धा सामील आहे. कॉन्ट्रॅक्टरलाही मदत होती एक प्रकारे. तर त्या दृष्टीने आम्ही आत्ता एक त्यांना आकाशकंदील देऊन त्यांना एक विनंती केली आहे की आता सणासुदीच्या दृष्टीने तरी आपण विचार करून लवकरात लवकर सगळे LED लाईट बसवावे व ज्या ठिकाणी LED लाईट बंद केले जातात ते LED लाईटसुद्धा कायम चालू राहावे एवढी आपण त्यांना विनंती केली व त्यास त्यांनी आता आपण प्रतिकात्मक म्हणून फक्त आकाशकंदील दिला आहे व पुढच्या वेळेस जर दिवाळीपर्यंत जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर निश्चित त्यांना शिवसेना स्टाईल आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. याच्यामध्ये जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला जी काही लाईट त्याची सेव्हिंग होणार आहे त्याच्यावर त्याला पैसे मिळतात व निश्चित त्या पद्धतीने यांनी काय केलं की प्रत्येक ठिकाणी एक एरियामध्ये एक स्लॉट त्यांनी असं केलं आहे की 2-2, 3-3 तास लाईट बंद करून ठेवायच्या व त्याच्यामध्ये अधिकारीसुद्धा सामील आहे. त्यामुळे निश्चित त्या कॉन्ट्रॅक्टरला ती मदत होती आहे व ती सेव्हिंग झाली ते पैसे त्याला महापालिकेला बेअर करायला लागतात. तर त्या दृष्टीने याच्यावर लवकरात लवकर कारवाई होऊन प्रशासनाने जर निर्णय घेतला नाही तर निश्चित शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल. यावेळेस विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे हे उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शिलार यांनी देखील शिवसेनेच्या या भूमिकेसोबत समर्थन दर्शवलंय. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं पेट्रोल, डिझेल तसंच गॅस दरवाढीच्या विरोधात बैलगाडी आंदोलन करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून सतत होणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. सातपूर परिसरामध्ये रॅली काढत मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. मोदी मतलब महंगाई, अब की बार महंगाई पे वार अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. एका कार्यकर्त्याला फलंदाजाचा पोशाख घालत डिझेल नॉट आउट 100 असा उपरोधिक लक्षवेधी चित्ररथ या आंदोलनात आकर्षणाचा भाग ठरत होता. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. नाशिक विभागाचे सेवानिवृत्त माजी शिक्षण उपसंचालक डॉक्टर रामचंद्र जाधव यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीचा डिलीट ही पदवी देण्यात आली आहे. कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीकडून डिलीट ही पदवी देशातील 55 नागरिकांना मिळाली आहे. हा दीक्षांत समारंभ कार्यक्रम गोवा येथे घेण्यात आला. पदवी मिळणाऱ्या या 55 नागरिकांपैकी नाशिक विभागाचे सेवानिवृत्त माजी शिक्षण उपसंचालक डॉक्टर रामचंद्र जाधव यांचाही त्यात समावेश आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीची डिलीट ही पदवी त्यांना मिळाली आहे. डॉक्टर रामचंद्र जाधव हे मूळचे चांदवड येथील रहिवासी. मला डिलीट ही पदवी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीकडून मिळालेली आहे. मी जे माझ्या आयुष्यामध्ये शैक्षणिक कार्य केलेलं आहे, सामाजिक कार्य केलेलं आहे, या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा आढावा घेऊन मला सदरच्या विद्यापीठाने ही पदवी बहाल केलेली आहे. त्यामध्ये मला जी पदवी आहे ती डिलीट डॉक्टरेट अशी पदवी आहे आणि त्या पदवीचा विषय जो होता तो मी जे आयुष्यभर शिक्षण अधिकारी आणि डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. हे शिक्षण अधिकारी म्हणून काम करत असताना जे गुणवत्तापूर्व शिक्षण ज्याला आपण क्वालिटी एज्युकेशन म्हणतो ते देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मी केला. मी नगर जिल्ह्यामध्ये असताना विद्यावर्धिनी नावाचा प्रकल्प राबवलेला होता. त्यानंतर सर्व जिल्ह्यातील सर्व शाळांना एकसारखा रंग आम्ही देऊन घेतलेला होता. त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी असताना महात्मा फुले शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विकास अभियान राबवण्यात आलं. त्यासाठी जिल्हा मुख्याध्यापक संघाने खूप मोठ्या प्रमाणावर मला सहकार्य केलं, मदत केली. त्यांच्या मदतीने हा उपक्रम अतिशय सक्सेसफुलपणे पार पाडण्यात आलेला आहे आणि ह्या विषयांचा सगळ्या प्रकारचं या विषयाचं रेकॉर्ड सदर विद्यापीठाला आम्ही सादर केलेला आहे आणि त्याची दखल घेऊन विद्यापीठाने मला ही पदवी दिलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी माझ्या सामाजिक कार्याचा सुद्धा आढावा घेतला. मी एक शैक्षणिक संस्था स्थापन केलेली आहे, त्याच्या मार्फत 2 हायस्कूल सुरू आहेत आणि या हायस्कूलमध्ये गोरगरीब, मागासलेल्या, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अशा विविध जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं. तसेच एक 400-500 विद्यार्थ्यांचं
वसतिगृह सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांच्या राहण्याची, निवासाची, जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी एक अकॅडमी सुरू झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे माझं हे शैक्षणिक कार्य आहे. त्याचप्रमाणे मी विद्यार्थी दशेपासून असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणं, त्यांच्या विचाराचा जागर करणं, त्याचप्रमाणे धम्म परिषदा घेतल्या, त्यानंतर गांधी आंबेडकर मार्क्स असं एक संमेलन नाशिक या ठिकाणी भरवण्यात. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस डॉक्टर सहदेव सिंग, ट्रान्सपोर्ट कमिशनर ऑफ महाराष्ट्र अशोक कुमार रणखंबा, सामाजिक कार्यकर्ता व लेखिका डॉक्टर पंकज इंगळे, एशियन रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर परमार, तसेच डॉक्टर रत्नाकर आहेर, इन्स्पिरेशनल स्पीकर व माजी प्राचार्य DSI आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव, चांदवड. मनमाड, मालेगाव, नांदगाव तसंच चांदवड येथील सर्वच महाविद्यालयात सिनियर कॉलेज सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र शासनानं लावलेल्या नियमानुसार अनेक विद्यार्थ्यांचं लसीकरण अजून झालं नसल्याचं समोर आलंय. राज्य शासनानं आजपासून सिनियर कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आज मनमाड, मालेगाव, नांदगाव, चांदवड इथल्या सर्व महाविद्यालयांमध्ये तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मात्र शासनानं लावलेल्या नियमानुसार अनेक विद्यार्थ्यांचं लसीकरण झालं नाहीये. काहींनी एक डोस घेतलाय तर काहींचा दुसरा डोस पुढील महिन्यात आहे, तर काहींनी अजूनही लस घेतलेली नाहीये. 2,500 विद्यार्थी संख्या असलेल्या महाविद्यालयात केवळ एकच विद्यार्थी दोन्ही वॅक्सिन घेतलेला आहे. यामुळे एकतर शासनानं नियम शिथिल करून ज्युनियर कॉलेजसारखे सिनियर कॉलेजही सुरू करावी किंवा महाविद्यालयात केवळ विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सत्र आयोजित करावं, अशी मागणी प्राचार्य डॉक्टर अरुण पाटील यांनी केली. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून बोलतो आहे. महाविद्यालयाचा प्राचार्य डॉक्टर अरुण पाटील, प्रभारी प्राचार्य डॉक्टर अरुण पाटील. आज शासनाच्या नियमाप्रमाणे, आदेशाप्रमाणे आम्ही महाविद्यालयात सगळी विद्यार्थ्यांना आत प्रवेश देण्याची, वर्ग सुरू करण्याची सोय केलेली आहे. कोविडचे सगळे नियम पाळून आम्ही हे सगळं केलं आहे. 2 डोस ज्यांचे झाले त्याच विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा नियम आहे. ते आम्ही सगळं चेक केल्यावर फक्त एकच विद्यार्थी निघाला की ज्याचे 2 डोस पूर्ण झालेले आहेत. मग साधारण 100-125 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला त्यांना आत घेता आलं नाही, वर्गात जाऊ देता आलं नाही, कारण त्यांचे 2 डोस पूर्ण झालेले नाही. किती विद्यार्थी संख्या सर आपल्या? साधारण 3,500 विद्यार्थी संख्या आहे महाविद्यालयाची. ज्युनियर कॉलेज व्यवस्थितपणे रेग्युलरली सुरू झालेले आहेत. सिनियर महाविद्यालयाची 2500 जी विद्यार्थी संख्या आहे ग्रँटेडची, त्याच्यामध्ये एकच आज विद्यार्थी आलेला आहे. काय मागणी करा? मागणी काय करा? मला असं वाटतं की जसं ज्युनियर कॉलेजच्या मुलांना काही सवलती दिल्या तसं सिनियरलाही द्याव्यात, आणि महाविद्यालयामध्ये आम्हाला जर का डोस उपलब्ध करून दिले तर आम्ही आमच्या स्तरावरही ते नियोजन करू की ते 18 वर्षावरील मुलांना, आम्हाला महाविद्यालय युवकांना, विद्यार्थ्यांना तो डोस देता येईल, जेणेकरून त्यांचे वर्ग नियमितपणे सुरू करता. जागर जनस्थानसाठी आम्ही शेख, मनमाड. या बातमीसोबतच घेणार आहोत छोटासा ब्रेक नंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी. आपण पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik.
422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळे. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600.
आम्ही देतो. उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करिअर अकॅडमी. गरुड झेप करिअर अकॅडमी वैशिष्ट्ये आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळे. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती पोलीस भरती सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती पोलीस भरती सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही. उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी जेल पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. या ठिकाणी घोषणा करतो. जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग हे का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. ब्रेकनंतर आपलं स्वागत. मनमाड मालेगावसह नाशिकच्या सर्वच बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे भावात मोठी वाढ झाली आहे. मनमाड मालेगावसह नाशिकच्या सर्वच बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याच्या दरात वाढ होतीये. सध्या छोट्या शहरापासून ते मोठ्या शहरापर्यंत भाजीपाल्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस पाठोपाठ आता भाजीपाला देखील महाग झालाय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले. 1.5 महिन्यांपूर्वी भाजीपाल्याचे दर इतके कोसळले होते की ते फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली होती. पण आज भाव गगनाला भिडले. टोमॅटो 52 रुपये किलो, वांगी 50 रुपये किलो, मिरची 25 ते 30 रुपये, गवार 80 रुपये, भेंडी 45 रुपये, कारली 25 रुपये, गिलके 45 रुपये किलो इतकी भाववाढ भाजीपाल्यात झाली. अतिवृष्टीमुळे एका एकरामागे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे आवक कमी झाल्यानं भावात वाढ झाली असली तरी याचा फायदा मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही. मी युवक शेतकरी समाधान खैरनार. शेतकऱ्याला परवडतं असं सर्वांचं म्हणणं आहे, पण शेतकऱ्याला परवडत नाही. कारण एकरी जे क्विंटल 4 क्विंटल उत्पन्न निघायचं ते 40 किलो 20 किलोवरती आलं आहे. त्याच्यामुळे ते परवडतच नाही. आणि खतांचे बाजारभाव, औषधांचे बाजारभाव वाढले तर ग्राहकांनी समजून घेतलं पाहिजे. उत्पादनात का घट झाली? उत्पन्नात नैसर्गिक वातावरण, पाऊस याच्यामुळे उत्पन्नात घट झाली. पण मग ग्राहकाला असं वाटतं का शेतकरी लुटत आहे, पण मग एवढे पैसे शेतकऱ्यांपर्यंत येतच नाही. व्यापारी थोडंफार आता ते काम करतात तर थोडंफार कमावणारच आहे. भाजीपाल्याची आवक खूपच कमी झाल्यानं भाव गगनाला भिडल्याचं व्यापारी सांगतात. भाजीपाल्याची आवक प्रचंड प्रमाणात कमी पडलेली आहे. या परतीच्या पावसाने पूर्ण मालाचे नुकसान झालेले आहे आणि मालाची आवक अर्धी पण राहिली आहे पहिल्यापेक्षा. काय भाव? प्रत्येक मालाचे भाव वाढलेले. भेंडी 40-45 रुपये किलो, गिलके 40 रुपये किलो, टमाटे 700-800 रुपये कॅरेट, वांगे 1000 रुपये कॅरेट, कोथिंबीर 20 रुपये जुडी. पण इथे कोथिंबीर 20 रुपये आहे आणि मुंबईपर्यंत जायला 100पर्यंत कशी काय होती? वाहतूक खर्च, पेट्रोलचे भाव वाढलेले आणि आपली जुडी आणि तिथल्या जुडीत फरक राहतो. आपली छोटी जुडी बांधली जाते आणि ती 100 रुपये तिथे नाशिक भेळ आहे.
जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. इगतपुरी तालुक्यातील काळूस ते दरेवाडी येथे 2 दिवसांपूर्वीच बिबट्याने एका लहान मुलाचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच काल याच परिसरात एका 6 वर्षीय मुलावर बिबट्यानं पुन्हा एकदा हल्ला केलाय. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झालाय. इगतपुरी तालुक्यातील काळूस ते दरेवाडी शिवारात बिबट्याचे मानवी वस्तीवर हल्ले सुरूच आहेत. 2 दिवसांपूर्वी बिबट्याने एका लहान मुलाचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच काल याच परिसरात पुन्हा एकदा कार्तिक काळू घारे या 6 वर्षीय मुलावर घराच्या पडवीत खेळत असताना रात्री 7 वाजल्या सुमारास बिबट्यानं मुलावर हल्ला केला. भयभीत झालेला कार्तिक जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकून त्याची आई घराबाहेर आली. बिबट्याच्या दिशेने धाव घेऊन आरडाओरडा केला असता बिबट्याने तेथून धूम ठोकली. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी रात्री 11 वाजता नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ तळोदा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बैलगाडी आंदोलन करण्यात आलंय. दररोज वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किमतींमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आलाय. गृहिणींसह सर्वांचंच आर्थिक नियोजन कोलमडलंय. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ तळोदा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनात बैलगाडीवर मोटरसायकल आणि गॅस सिलेंडर घेऊन त्यांची शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील बिरसा मुंडा चौकातून सुरू झालेली ही शोभायात्रा तळोदा तहसील कार्यालयावर येऊन समाप्त झाली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दरवाढीचा निषेध केलाय. राष्ट्रवादीच्या या अनोख्या आंदोलनानं तळोदा शहरातील सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? आपके जेब में थोड़ा बहुत पैसा बचने लगा कि नहीं बचने लगा? जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ग्राम जामठीचे पशुवैद्यकीय रुग्णालय सध्या आजारी आहे. रुग्णालयात घाणीचं साम्राज्य तर आहेच, पण त्यासोबतच शासकीय सुट्टी नसताना देखील दवाखान्याला कुलूप लावण्याचा धक्कादायक प्रकारही यातून समोर आलाय. हा आहे ग्राम जामठीचा कायम आजारी असलेला पशुवैद्यकीय दवाखाना. आजारी म्हटल्यावर आश्चर्य वाटलं ना? हो, हे खरंय. अकोला जिल्ह्यातील ग्राम जामठी हा शासकीय दवाखाना अस्तित्वात आहे. मात्र हा दवाखाना महिन्यातून काहीच दिवस सुरू असतो. आम्हाला दवाखाना नेहमी बंद असल्याची माहिती मिळाली आणि आम्ही थेट पोहोचलो जामठी या गावात. पाहतो तर काय, दवाखान्याला खरंच कुलूप. मग आम्ही तिथल्या कर्तव्यावर राहत असलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याकडून मी सध्या माझ्या गावी नागपूरला आहे, आज अटेंडन्स नाही असं सांगितलं गेलं. इतकंच नाही तर आम्ही तिथल्या परिसराची देखील पाहणी केली, मात्र तेथे घाणीचं साम्राज्य जास्त असल्याचं दिसून आलं. आता खरंच पशुसेवा ही ईश्वर सेवा जर असं आपण म्हटलं तर या पशुसेवेलाच नाही का काळीमा फासली जाणार? एरवी अकोला जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागही किती कुंभकर्ण झोपेत असेल हे या बाबीतून नक्कीच लक्षात येतं. या संपूर्ण प्रकारामुळे पशुपालकांची देखील प्रचंड गैरसोय होत असल्याचंही समोर येत आहे. जागर जनस्थानसाठी गोपाळ ठक, मूर्तिजापूर. तुमची दिवाळी आणखीन गोड करण्यासाठी व्यंकटेश टेक्सटाईलनं आणलाय दिवाळी निमित्त कपड्यांमध्ये खास सवलती. चला तर मग पाहूया. सध्या दिवाळीची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या दिवाळी आणि कपडे हे समीकरण जुनाच आहे. त्यामुळे कपडे खरेदीची तयारी सगळीकडेच सुरू. चांगले आणि माफक दरात कपडे मिळतील कुठे? कपडे नेमके घ्यायचे कुठे असा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर मग काळजी कशाला करताय? कारण पडलेल्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. या दुकानात साडी, कुर्तीज, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, टी शर्ट, शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यासोबतच नाशिककरांसाठी खास दिवाळीसाठी व्यंकटेश टेक्सटाईलकडून 3000 ते 5000च्या खरेदीवर आकर्षक गिफ्टही मिळणार आहे. बरं, व्यंकटेश टेक्सटाईल काही जास्त लांबही नाही आहे. पत्ता मंडलिक मळ्यासमोर, RTO लिंक रोड पाटाच्या शेजारी, मखमालाबाद रोड, पंचवटी, नाशिक. मग तुम्ही केव्हा भेट देताय व्यंकटेश टेक्सटाईलला दिवाळीची खरेदी करायला? आपल्या हक्काचं व्यंकटेश टेक्सटाईल. सर्व नाशिककरांना व्यंकटेश टेक्सटाईल आणि दिशांत काब्रा तसंच काब्रा परिवाराकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
जागर जनस्थानसाठी शुभम पाटील, नाशिक. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाके विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आलाय. ऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये फटाके विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली होती. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गम यांनी उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देशही दिले होते. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा योजनेअंतर्गत वायू प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांनी पुढाकार घेऊन फटाके विक्रीवर बंदी घातली होती. विभागीय पातळीवर पहिल्यांदाच फटाक्यांवर बंदी घालण्यात आल्यानं स्थानिकांसह फटाके विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. शेवटी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आलाय. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे फटाके विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाके विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र आज महापालिकेच्या महासभेत फटाके बंदीचा निर्णय सर्वपक्षीय एकमतानं फेटाळून लावलाय. महापालिकेच्या महासभेमध्ये फटाके बंदीचा निर्णय अखेर सर्वपक्षीय एकमतानं फेटाळण्यात आलाय. सर्व पक्षीयांच्या विरोधानंतर फटाके बंदीचा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय झाला. त्यामुळे नाशिककरांची यंदाची दिवाळी धूमधडाक्यात होणार असून फटाके स्टॉलधारकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला. महापौर सतीश कुलकर्णी यांनी नागरिकांना कमी आवाजाचे फटाके वाजवण्याचं आवाहन केलं. मागच्या जवळजवळ 1.5-2 वर्षापासून कोरोनाची संपूर्ण परिस्थिती आहे. लोक आता म्हणजे जवळजवळ सगळेच नागरिक सगळे नैराश्यमय अशा वातावरणामध्ये आपण सगळे मागच्या 1.5-2 वर्ष घातलेले आहे. त्यामध्ये थोडा त्या 2-4 महिने बऱ्यापैकी रिलीफ मिळालेला आहे. त्याच्यामुळे आणि शिवाय की दुसरी गोष्ट अशी की मला वाटतं आजच लिलाव होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये निर्बंध आणणे ते संयुक्ती होणार नाही, भावनेचा प्रश्न असतो आणि त्यामुळे तो विषय आजच्या महासभेमध्ये सर्वानुमते नामंजूर करण्यात आला आहे. मुळात या विषयाची माहिती मला कालच मिळाली. एक शिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की या विषयाची सारासा सर्वानुमते निर्णय घेताना चर्चा होणे अपेक्षित होतं, ती झालेली नाही आहे. परंतु हा भावनेचा प्रश्न असतो की त्याचबरोबर सगळ्यात चांगला आणि मोठा सण असतो. त्यामुळे असे निर्बंध जर लावले तर लोकांच्या भावना दुखावल्या जातील. फक्त सगळ्यांनी म्हणजे आपल्या माध्यमातून मी संपूर्ण जनतेला असं आवाहन करतो की मोठ्या आवाजाचे फटाके वाजवू नये, जेणेकरून बाकीच्यांना त्रास होईल. असं नियमाचं बंधन जे आहे संपूर्ण ते पाळून त्याप्रमाणे सण आणि उत्सव साजरा करावा. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. शहरातील लाईट दिवे काही तास बंद ठेवून कॉन्ट्रॅक्टरदाराचा फायदा देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत महासभेत महापौरांना शिवसेनेच्या नगरसेवकांनी कंदील भेट दिलाय. नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी काही तास लाईट बंद ठेवत असल्यामुळे महापौरांना कंदील भेट दिलाय. शहरातील लाईट 2 ते 3 तास बंद ठेवून कॉन्ट्रॅक्टरदाराला एक प्रकारचा फायदा होत असल्याचं त्यांनी सांगितलंय. यावर दिवाळीच्या आधी तोडगा न काढल्यास शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ असा इशारा शिवसेना नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी भाजपला दिलाय. आज जे काही महापौरांना आपण आकाशकंदील प्रेझेंट केला तर ते एक प्रतिकात्मक म्हणून आपण केला का जे काही सणासुदीला आता दिवाळी आहे, एवढा मोठा सण असताना कमीत कमी जे काही नवीन पोल लावून झालेले 7 ते 8 महिन्यापासून त्या पोलला सुद्धा या LED लाईट लावण्यात यावी. व त्यानंतर प्रत्येक प्रभागामध्ये आपण जर बघू तर प्रत्येक एक ठिकाणी 2-2, 3-3 तास हे लाईट बंद करून ठेवता. तर त्याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणासुद्धा सामील आहे. कॉन्ट्रॅक्टरलाही मदत होती एक प्रकारे. तर त्या दृष्टीने आम्ही आत्ता एक त्यांना आकाशकंदील देऊन त्यांना एक विनंती केली आहे की आता सणासुदीच्या दृष्टीने तरी आपण विचार करून लवकरात लवकर सगळे LED लाईट बसवावे व ज्या ठिकाणी LED लाईट बंद केले जातात ते LED लाईटसुद्धा कायम चालू राहावे एवढी आपण त्यांना विनंती केली. व त्यास त्यांनी आता आपण प्रतिकात्मक म्हणून फक्त आकाशकंदील दिला आहे. व पुढच्या वेळेस जर दिवाळीपर्यंत जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर निश्चित त्यांना शिवसेना स्टाईल आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.
याच्यामध्ये जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला जी काही लाईट त्याची सेव्हिंग होणार आहे त्याच्यावर त्याला पैसे मिळतात. व निश्चित त्या पद्धतीने यांनी काय केलं की प्रत्येक ठिकाणी एक एरियामध्ये एक स्लॉट त्यांनी असं केलं आहे की 2-2, 3-3 तास लाईट बंद करून ठेवायच्या व त्याच्यामध्ये अधिकारीसुद्धा सामील आहे. त्यामुळे निश्चित त्या कॉन्ट्रॅक्टरला ती मदत होती आहे व ती सेव्हिंग झाली ते पैसे त्याला महापालिकेला बेअर करायला लागतात. तर त्या दृष्टीने याच्यावर लवकरात लवकर कारवाई होऊन प्रशासनाने जर निर्णय घेतला नाही तर निश्चित शिवसेना असेल आंदोलन करण्यात येईल. यावेळेस विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे हे उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शिलार यांनी देखील शिवसेनेच्या या भूमिकेसोबत समर्थन दर्शवलंय. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं पेट्रोल, डिझेल तसंच गॅस दरवाढीच्या विरोधात बैलगाडी आंदोलन करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून सतत होणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. सातपूर परिसरामध्ये रॅली काढत मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. मोदी मतलब महंगाई, अब की बार महंगाई पे वार अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. एका कार्यकर्त्याला फलंदाजाचा पोशाख घालत डिझेल नॉट आउट 100 असा उपरोधिक लक्षवेधी चित्ररथ या आंदोलनात आकर्षणाचा भाग ठरत होता. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. नाशिक विभागाचे सेवानिवृत्त माजी शिक्षण उपसंचालक डॉक्टर रामचंद्र जाधव यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीचा डिलीट ही पदवी देण्यात आली आहे. कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीकडून डिलीट ही पदवी देशातील 55 नागरिकांना मिळाली आहे. हा दीक्षांत समारंभ कार्यक्रम गोवा येथे घेण्यात आला. पदवी मिळणाऱ्या या 55 नागरिकांपैकी नाशिक विभागाचे सेवानिवृत्त माजी शिक्षण उपसंचालक डॉक्टर रामचंद्र जाधव यांचाही त्यात समावेश आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीची डिलीट ही पदवी त्यांना मिळाली आहे. डॉक्टर रामचंद्र जाधव हे मूळचे चांदवड येथील रहिवासी. मला डिलीट ही पदवी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीकडून मिळालेली आहे. मी जे माझ्या आयुष्यामध्ये शैक्षणिक कार्य केलेलं आहे, सामाजिक कार्य केलेलं आहे, या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा आढावा घेऊन मला सदरच्या विद्यापीठाने ही पदवी बहाल केलेली आहे. त्यामध्ये मला जी पदवी आहे ती डिलीट डॉक्टरेट अशी पदवी आहे आणि त्या पदवीचा विषय जो होता तो मी जे आयुष्यभर शिक्षण अधिकारी आणि डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. हे शिक्षणाधिकारी म्हणून काम करत असताना जे गुणवत्तापूर्ण शिक्षण, ज्याला आपण क्वालिटी एज्युकेशन म्हणतो, ते देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मी केला. मी नगर जिल्ह्यामध्ये असताना विद्यावर्धिनी नावाचा प्रकल्प राबवलेला होता. त्यानंतर सर्व जिल्ह्यातील सर्व शाळांना एकसारखा रंग आम्ही देऊन घेतलेला होता. त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी असताना महात्मा फुले शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विकास अभियान राबवण्यात आलं. त्यासाठी जिल्हा मुख्याध्यापक संघाने खूप मोठ्या प्रमाणावर मला सहकार्य केलं, मदत केली. त्यांच्या मदतीने हा उपक्रम अतिशय सक्सेसफुलपणे पार पाडण्यात आलेला आहे. आणि ह्या विषयांचा सगळ्या प्रकारचं या विषयाचं रेकॉर्ड सदर विद्यापीठाला आम्ही सादर केलेलं आहे आणि त्याची दखल घेऊन विद्यापीठाने मला ही पदवी दिलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी माझ्या सामाजिक कार्याचा सुद्धा आढावा घेतला. मी एक शैक्षणिक संस्था स्थापन केलेली आहे. त्याच्या मार्फत 2 हायस्कूल सुरू आहेत आणि या हायस्कूलमध्ये गोरगरीब, मागासलेल्या, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अशा विविध जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं. तसेच एक 400-500 विद्यार्थ्यांचं वसतिगृह सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांच्या राहण्याची, निवासाची, जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी एक अकॅडमी सुरू झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे माझं हे शैक्षणिक कार्य आहे. त्याचप्रमाणे मी विद्यार्थी दशेपासून असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणं, त्यांच्या विचाराचा जागर करणं, त्याचप्रमाणे धम्म परिषदा घेतल्या. त्यानंतर गांधी, आंबेडकर, मार्क्स असं एक संमेलन नाशिक या ठिकाणी भरवण्यात. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस डॉक्टर सहदेव सिंग, ट्रान्सपोर्ट कमिशनर ऑफ महाराष्ट्र अशोक कुमार रणखंबा, सामाजिक कार्यकर्ता व लेखिका डॉक्टर पंकज इंगळे, एशियन रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर परमार, तसेच डॉक्टर रत्नाकर आहेर, इन्स्पिरेशनल स्पीकर व माजी प्राचार्य DSI आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड. मनमाड, मालेगाव, नांदगाव तसंच चांदवड येथील सर्वच महाविद्यालयात सिनियर कॉलेज सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र शासनानं लावलेल्या नियमानुसार अनेक विद्यार्थ्यांचं लसीकरण अजून झालं नसल्याचं समोर आलंय. राज्य शासनानं आजपासून सिनियर कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आज मनमाड, मालेगाव, नांदगाव, चांदवड इथल्या सर्व महाविद्यालयांमध्ये तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मात्र शासनानं लावलेल्या नियमानुसार अनेक विद्यार्थ्यांचं लसीकरण झालं नाहीये. काहींनी 1 डोस घेतलाय तर काहींचा दुसरा डोस पुढील महिन्यात आहे, तर काहींनी अजूनही लस घेतलेली नाहीये. 2,500 विद्यार्थी संख्या असलेल्या महाविद्यालयात केवळ एकच विद्यार्थी दोन्ही वॅक्सिन घेतलेला आहे. यामुळे एकतर शासनानं नियम शिथिल करून ज्युनियर कॉलेजसारखे सिनियर कॉलेजही सुरू करावी किंवा महाविद्यालयात केवळ विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सत्र आयोजित करावं, अशी मागणी प्राचार्य डॉक्टर अरुण पाटील यांनी केली. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून बोलतो आहे. महाविद्यालयाचा प्राचार्य डॉक्टर अरुण पाटील, प्रभारी प्राचार्य डॉक्टर अरुण पाटील. आज शासनाच्या नियमाप्रमाणे, आदेशाप्रमाणे आम्ही महाविद्यालयात सगळी विद्यार्थ्यांना आत प्रवेश देण्याची वर्ग सुरू करण्याची सोय केलेली आहे. कोविडचे सगळे नियम पाळून आम्ही हे सगळं केलं आहे. 2 डोस ज्यांचे झाले त्याच विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा नियम आहे. ते आम्ही सगळं चेक केल्यावर फक्त एकच विद्यार्थी निघाला की ज्याचे 2 डोस पूर्ण झालेले आहेत. मग साधारण 100-125 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला त्यांना आत घेता आलं नाही, वर्गात जाऊ देता आलं नाही, कारण त्यांचे 2 डोस पूर्ण झालेले नाही. किती विद्यार्थी संख्या सर आपल्या? साधारण 3,500 विद्यार्थी संख्या आहे महाविद्यालयाची. ज्युनियर कॉलेज व्यवस्थितपणे रेग्युलरली सुरू झालेले आहेत. सिनियर महाविद्यालयाची 2500 जी विद्यार्थी संख्या आहे ग्रँटेडची, त्याच्यामध्ये एकच आज विद्यार्थी आलेला आहे. काय मागणी करा? मागणी काय करा? मला असं वाटतं की जसं ज्युनियर कॉलेजच्या मुलांना काही सवलती दिल्या तसं सिनियरलाही द्याव्यात, आणि महाविद्यालयामध्ये आम्हाला जर का डोस उपलब्ध करून दिले तर आम्ही आमच्या स्तरावरही ते नियोजन करू की ते 18 वर्षावरील मुलांना, आम्हाला महाविद्यालय युवकांना, विद्यार्थ्यांना तो डोस देता येईल, जेणेकरून त्यांचे वर्ग नियमितपणे सुरू करता. जागर जनस्थानसाठी आम्ही शेख, मनमाड. या बातमीसोबतच घेणार आहोत छोटासा ब्रेक नंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी. आपण पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी.
गरुड झेप करिअर अकॅडमी वैशिष्ट्य आमचे हो खास MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे रेल्वे मिळेल. भरती पोलीस भरती सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती पोलीस भरती सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी जेल पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा. गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही या ठिकाणी घोषणा करतो. जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आसपासचे नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा नाही. तुम्ही दत्तक घेताना मग हे का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. ब्रेकनंतर आपलं स्वागत. मनमाड मालेगावसह नाशिकच्या सर्वच बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे भावात मोठी वाढ झाली आहे. मनमाड मालेगावसह नाशिकच्या सर्वच बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याच्या दरात वाढ होतीये. सध्या छोट्या शहरापासून ते मोठ्या शहरापर्यंत भाजीपाल्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस पाठोपाठ आता भाजीपाला देखील महाग झालाय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले. 1.5 महिन्यांपूर्वी भाजीपाल्याचे दर इतके कोसळले होते की ते फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली होती. पण आज भाव गगनाला भिडले. टोमॅटो 52 रुपये किलो, वांगी 50 रुपये किलो, मिरची 25 ते 30 रुपये, गवार 80 रुपये, भेंडी 45 रुपये, कारली 25 रुपये, गिलके 45 रुपये किलो इतकी भाववाढ भाजीपाल्यात झाली. अतिवृष्टीमुळे एका एकरामागे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे आवक कमी झाल्यानं भावात वाढ झाली असली तरी याचा फायदा मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही. मी युवक शेतकरी समाधान खैरनार. शेतकऱ्याला परवडतं असं सर्वांचं म्हणणं आहे, पण शेतकऱ्याला परवडत नाही. कारण एकरी जे क्विंटल 4 क्विंटल उत्पन्न निघायचं ते 40 किलो 20 किलोवरती आलं आहे. त्याच्यामुळे ते परवडतच नाही. आणि खतांचे बाजारभाव, औषधांचे बाजारभाव वाढले तर ग्राहकांनी समजून घेतलं पाहिजे. उत्पादनात का घट झाली? उत्पन्नात नैसर्गिक वातावरण, पाऊस याच्यामुळे उत्पन्नात घट झाली. पण मग ग्राहकाला असं वाटतं का शेतकरी लुटताय, पण मग एवढे पैसे शेतकऱ्यांपर्यंत येतच नाही. व्यापारी थोडंफार आता ते काम करतात तर थोडंफार कमावणारच आहे. भाजीपाल्याची आवक खूपच कमी झाल्यानं भाव गगनाला भिडल्याचं व्यापारी सांगतात. भाजीपाल्याची आवक प्रचंड प्रमाणात कमी पडलेली आहे. या परतीच्या पावसाने पूर्ण मालाचे नुकसान झालेले आहे आणि मालाची आवक अर्धी पण राहिली नाही पहिल्यापेक्षा. काय भाव? प्रत्येक मालाचे भाव वाढलेले. भेंडी 40-45 रुपये किलो, गिलके 40 रुपये किलो, टमाटे 700-800 रुपये कॅरेट, वांगे 1000 रुपये कॅरेट, कोथिंबीर 20 रुपये जुडी. पण इथे कोथिंबीर 20 रुपये आहे आणि मुंबईपर्यंत जायला 100पर्यंत कशी काय होती? वाहतूक खर्च, पेट्रोलचे भाव वाढलेले आणि आपली जुडी आणि तिथल्या जुडीत फरक राहतो. आपली छोटी जुडी बांधली जाते आणि ती 100 रुपये तिथे नाशिक भेळ आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड.
इगतपुरी तालुक्यातील काळूस ते दरेवाडी येथे 2 दिवसांपूर्वीच बिबट्याने एका लहान मुलाचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच काल याच परिसरात एका 6 वर्षीय मुलावर बिबट्याने पुन्हा एकदा हल्ला केलाय. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झालाय. इगतपुरी तालुक्यातील काळूस ते दरेवाडी शिवारात बिबट्याचे मानवी वस्तीवर हल्ले सुरूच आहेत. 2 दिवसांपूर्वी बिबट्याने एका लहान मुलाचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच काल याच परिसरात पुन्हा एकदा कार्तिक काळू घारे या 6 वर्षीय मुलावर घराच्या पडवीत खेळत असताना रात्री 7 वाजल्या सुमारास बिबट्यानं मुलावर हल्ला केला. भयभीत झालेला कार्तिक जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकून त्याची आई घराबाहेर आली. बिबट्याच्या दिशेने धाव घेऊन आरडाओरडा केला असता बिबट्याने तेथून धूम ठोकली. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी रात्री 11 वाजता नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ तळोदा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बैलगाडी आंदोलन करण्यात आलंय. दररोज वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किमतींमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आलाय. गृहिणींसह सर्वांचंच आर्थिक नियोजन कोलमडलंय. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ तळोदा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनात बैलगाडीवर मोटरसायकल आणि गॅस सिलेंडर घेऊन त्यांची शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील बिरसा मुंडा चौकातून सुरू झालेली ही शोभायात्रा तळोदा तहसील कार्यालयावर येऊन समाप्त झाली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दरवाढीचा निषेध केलाय. राष्ट्रवादीच्या या अनोख्या आंदोलनानं तळोदा शहरातील सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? आपके जेब में थोड़ा बहुत पैसा बचने लगा कि नहीं बचने लगा? जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ग्राम जामठीचे पशुवैद्यकीय रुग्णालय सध्या आजारी आहे. रुग्णालयात घाणीचं साम्राज्य तर आहेच, पण त्यासोबतच शासकीय सुट्टी नसताना देखील दवाखान्याला कुलूप लावण्याचा धक्कादायक प्रकारही यातून समोर आलाय. हा आहे ग्राम जामठीचा कायम आजारी असलेला पशुवैद्यकीय दवाखाना. आजारी म्हटल्यावर आश्चर्य वाटलं ना? हो, हे खरंय. अकोला जिल्ह्यातील ग्राम जामठी हा शासकीय दवाखाना अस्तित्वात आहे. मात्र हा दवाखाना महिन्यातून काहीच दिवस सुरू असतो. आम्हाला दवाखाना नेहमी बंद असल्याची माहिती मिळाली आणि आम्ही थेट पोहोचलो जामठी या गावात. पाहतो तर काय, दवाखान्याला खरंच कुलूप. मग आम्ही तिथल्या कर्तव्यावर राहत असलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याकडून मी सध्या माझ्या गावी नागपूरला आहे, आज अटेंडन्स नाही असं सांगितलं गेलं. इतकंच नाही तर आम्ही तिथल्या परिसराची देखील पाहणी केली, मात्र तेथे घाणीचं साम्राज्य जास्त असल्याचं दिसून आलं. आता खरंच पशुसेवा ही ईश्वर सेवा जर असं आपण म्हटलं तर या पशुसेवेलाच नाही का काळीमा फासली जाणार? एरवी अकोला जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागही किती कुंभकर्ण झोपेत असेल हे या बाबीतून नक्कीच लक्षात येतं. या संपूर्ण प्रकारामुळे पशुपालकांची देखील प्रचंड गैरसोय होत असल्याचंही समोर येत आहे. जागर जनस्थानसाठी गोपाळ ठक, मूर्तिजापूर. तुमची दिवाळी आणखीन गोड करण्यासाठी व्यंकटेश टेक्सटाईलनं आणलाय दिवाळी निमित्त कपड्यांमध्ये खास सवलती. चला तर मग पाहूया. सध्या दिवाळीची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यात दिवाळी आणि कपडे हे समीकरण जुनाच आहे. त्यामुळे कपडे खरेदीची तयारी सगळीकडेच सुरू. चांगले आणि माफक दरात कपडे मिळतील कुठे, कपडे नेमके घ्यायचे कुठे असा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर मग काळजी कशाला करताय? कारण पडलेल्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. या दुकानात साडी, कुर्तीज, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, टी शर्ट, शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यासोबतच नाशिककरांसाठी खास दिवाळीसाठी व्यंकटेश टेक्सटाईलकडून 3000 ते 5000च्या खरेदीवर आकर्षक गिफ्टही मिळणार आहे. बरं, व्यंकटेश टेक्सटाईल काही जास्त लांबही नाही आहे. पत्ता मंडलिक मळ्यासमोर, RTO लिंक रोड पाटाच्या शेजारी, मखमालाबाद रोड, पंचवटी, नाशिक. मग तुम्ही केव्हा भेट देताय व्यंकटेश टेक्सटाईलला दिवाळीची खरेदी करायला? आपल्या हक्काचं व्यंकटेश टेक्सटाईल. सर्व नाशिककरांना व्यंकटेश टेक्सटाईल आणि दिशांत काब्रा तसंच काब्रा परिवाराकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
जागर जनस्थानसाठी शुभम पाटील, नाशिक. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान.